आहोत आणि आत्ताची महत्त्वाची आणि मोठी बातमी, संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। एकीकडे युतीची घोषणा ही कधीही होऊ शकते असं स्वतः संजय राऊत यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत सांगितलं होतं आणि आता संजय राऊत हे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। नेमका उद्धव ठाकरेंचा कोणता निरोप घेऊन ते इथे आलेले आहेत आणि राज ठाकरेंचा कोणता निरोप घेऊन परत मातोश्रीवर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता विलंब नको, नगर परिषदेमध्ये जी चूक केली ती आता सुधारा अशा स्वरूपाचा मेसेजही स्वतः राज ठाकरेंनी दिल्याचं सांगितलं जात आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, आता विलंब चालणार नाही हेही लक्षात आलेलं आहे, कारण मागे मवियाच्या वेळेला सुद्धा असाच विलंब झाला आणि त्याचा फटका बसला असं सांगितलं जात होतं आणि त्यामुळेच ही लगबग म्हणायची का? मुळात एकतर एका बाजूला नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल हे शिवसेना उभाटासाठी काही फार चांगले नाही आहेत। त्यातच जर मुंबईमधल्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। अवघ्या काही दिवसांमध्ये याचं मतदान आहे आणि त्यात क्रिसमसच्या सुट्ट्या मुंबईमध्ये एक मोठं आव्हान असणार आहे उमेदवारांना स्वतःच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचं। अशा कालावधीमध्ये कोणताही उशीर होऊ नये या दृष्टिकोनातून लगबग सुरू झाल्याचं दिसून येतं। संजय राऊत काही क्षणांपूर्वी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या घरी पोहोचलेले आहेत। अर्थात चर्चा उद्या कदाचित या शिवसेना उभाट्या मनसेच्या संदर्भातली आहे की त्यांच्या संदर्भात जी युती आहे ती जाहीर होईल असं म्हटलं जातं आणि मुळात किती नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा घ्यायच्या या संदर्भातला अंतिम चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून आत्ताची ही भेट महत्त्वाची मानली जाते। एका बाजूला मुंबईमधील दक्षिण मध्य मुंबई जिथे उभाठा आणि मनसे दोघेही इच्छुक आहेत निवडणूक लढवण्यासाठी सर्वाधिक, अशा ठिकाणी काही जागांचा पेच जो आहे तो सोडवणं असेल। दुसरीकडे जर इतर छोटे मित्रपक्ष कोण सोबत घ्यायचे असतील तर त्यांना कोणत्या जागा द्यायच्या याची चर्चा आत्ता होत आहे। संजय राऊत यांना या संदर्भात काही वेळांपूर्वी ज्यावेळेस प्रतिक्रिया दिली आहे त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की उशीर होणार नाही, आता लवकरच जी घोषणा करायची ती केली जाते आहे। त्याच दृष्टिकोनातून आत्ताची भेट राऊत यांची महत्त्वाची मानली जाते। नितीन सरदेसाई देखील आत्ता इथं काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत। आपणास माहीत आहे की मनसेकडनं नितीन सरदेसाई यांच्याकडे आत्ता जबाबदारी आहे, बाळा नांदगावकर हे जबाबदारी पाहत आहेत। दुसरीकडे संजय राऊत असतील, अनिल परब असतील, हे मुंबईच्या ह्याच्यातून उभाटाची बाजू मांडत आहेत। दोन्हीही पक्षांना स्वतःचा सन्मान राखत निवडणूक लढवायची आहे। विशेषतः मनसेला मुंबईमध्ये फारसा कुठं स्कोप नाही आहे, त्यांची संख्या आत्ता फार कमी जरी असली तरी दोघंही म्हणजे जिथे दोघांची ताकद आहे असे केंद्रबिंदू असणारे उभाटा मनसेचे काही वॉर्ड आहेत आणि तिथे दोघांकडनं इच्छुक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून कदाचित या संदर्भात घडामोडी ज्या आहेत त्या चर्चेच्या आत्ता होत आहेत असं सांगितलं जातं। कुठे ना कुठेतरी या संदर्भात कदाचित आज अजून काही महत्त्वाच्या गाठीभेटी ह्या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये होतील। अंतिम आकडेवारी जी आहे ती फायनल केली जाईल आणि उद्या अधिकृतरित्या उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेऊन चर्चा होईल। संजय राऊत हे निघत आहेत। आत्ता हे दृश्य जर पाहिलं आपण तर संजय राऊत जे आहे चर्चा निघत आहेत आणि आत्ता या संदर्भामध्ये काही घोषणा किंवा ते भाष्य काय करतात का हे पाहणं गरजेचं आहे। कुठे ना कुठेतरी चर्चे जे आहे त्या संदर्भामध्ये होईल असं सांगितलं सरकार। संजय राऊत या संदर्भात ते भाष्य करतात। संजय राऊत हे निघालेले आहेत, कोणतेही भाष्य न करता काही क्षणातच इथून ते निघून गेलेले आहेत। आत्ता जी चर्चा आहे ती मुळात जी करतील ते कदाचित संजय राऊत हे सामनाच्या ऑफिसला गेलेले आहेत की असं सांगितलं जातं आणि आज काही वेळांमध्ये ते उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेतील। राज ठाकरेंच्या भेटीनंतरनं उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आज तिथेही त्यांचे जे निरोप आहेत, काही विषय जे चर्चा आहे, जिथे चर्चा अडकलेली आहे या संदर्भातली भूमिका मांडली जाईल। पण कुठे ना कुठेतरी आज या संदर्भातला अंतिम जो दिवस असेल आणि उद्या उभाठा आणि मनसेची घोषणा अधिकृतरित्या होण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच, आणि त्यामुळे ही महत्त्वाची आता भेट झालेली आहे। यानंतर संजय राऊत सामना ऑफिसमध्ये जाणार आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार अशी देखील माहिती सध्या समोर येते। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।
युतीची घोषणा एकत्रितपणे केली जाईल असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलंय। दोन्ही पक्षांमध्ये युती संदर्भात चर्चा पूर्ण झाली असंही संजय राऊतांनी म्हटलंय। मुहूर्त काढलेला नाहीये, उद्या ही घोषणा करू असंही राऊत म्हणाले। तर 23 तारखेआधी 100% युतीची घोषणा करणार असंही राऊतांनी स्पष्ट केलंय। राज आणि उद्धवजी यांचे पक्ष म्हणजे आमचे पक्ष एकत्र निवडणुका लढत आहेत। फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे, मीरा भाईंदर आहे, कल्याण डोंबिवली आहे, नाशिक आहे, या सर्वत्र दोन्ही बाजूचे लोक यांनी चर्चा पूर्ण केली आणि त्याच्यावरती आता आज दिवसभरामध्ये शेवटचा हात फिरवला जाईल। बाबत दोघांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे। राज ठाकरेंचा निरोप घेऊन आता संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत। लवकरच मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। या दोन्ही बंधूंमध्ये भेटीगाठी घडवून आणण्यामध्ये, दोघांमध्ये संवाद घडवून आणण्यामध्ये, दोघांना तब्बल 19 ते 20 वर्षांनी एकत्र आणण्यामध्ये ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यामध्ये संजय राऊतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि युती संदर्भात सुद्धा तेच आता घोषणा करण्याची शक्यता आहे। तर मुंबईतल्या जागा वाटपाची चर्चा फार लांबवू नका, राज ठाकरेंनी अनिल परब आणि राऊतांना या सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नगर परिषद निवडणुकीतली चूक सुधारणार आहेत आणि मुंबईची निवडणूक ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई आहे, त्यामुळे लवकरात लवकर युती संदर्भातली चर्चा झाली पाहिजे, जागा वाटप झालं पाहिजे असं राज ठाकरेंनी सांगितलंय। मुंबईतल्या जागा वाटपाची चर्चा फार लांबवू नका असा थेट मेसेजच राज ठाकरेंनी संजय राऊत आणि अनिल परब यांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एनडीटीव्ही मराठीला ही माहिती मिळाली आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई मानली जाते। अगदी उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे, मात्र ठाकरे बंधूंचा जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। राज्यातल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ठाकरेंच्या नाकीनऊ आणलेत। नगरपालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंनी प्रचारात सक्रिय भाग घेतला नव्हता आणि त्याचा फटका दोघांनाही बसला। आता ही चूक सुधारायची आहे आणि त्याचे प्रयत्न ठाकरेंकडून होत आहेत। राज ठाकरेंनी सुद्धा आता आक्रमक पवित्रा घेतलाय। ठाकरे गटाच्या नेत्यांना चर्चेचा घोळ जास्त न लांबवण्याचा स्पष्ट संदेश दिलाय। तर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा नेमकी कधी होणार हा अख्ख्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न। मात्र हीच सगळ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, कारण की उद्या होणार आहे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा। एनडीटीव्ही मराठीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। भव्य पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केली जाणार आहे। वरळी NSCI डोममध्ये पत्रकार परिषद घेण्याच्या तयारीला सुरुवात झालेली आहे, सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। वरळी NSCI डोम ज्या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 20 वर्षांनी एकत्र आले होते, एकाच मंचावरती दिसले होते, तिथेच त्यांच्या युतीची ही घोषणा होऊ शकते। तर युतीची घोषणा एकत्रितपणे केली जाईल असं संजय राऊत म्हणाले। दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा पूर्ण झाली आहे, मुहूर्त काढला नाही, उद्याही घोषणा होऊ शकते असं राऊत म्हणाले। 23 तारखेआधी 100% युतीची घोषणा करू असं राऊतांनी सांगितलंय। राज आणि उद्धवजी यांचे पक्ष म्हणजे आमचे पक्ष एकत्र निवडणुका लढत आहेत। फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे, मीरा भाईंदर आहे, कल्याण डोंबिवली आहे, नाशिक आहे, या सर्वत्र दोन्ही बाजूचे लोक यांनी चर्चा पूर्ण केली आणि त्याच्यावरती आता आज दिवसभरामध्ये शेवटचा हात फिरवला जाईल।